सोलापूर महानगरपालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाई संदर्भात जो भ्रष्टाचार झाल्याचा मी आरोप केला होता, त्यावर माननीय आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमली होती। त्या चौकशी समितीचा काल माननीय आयुक्तांनी सभागृहामध्ये अहवाल सादर केला। त्या अहवालात त्या चौकशी समितीने या संबंधी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। त्यातला प्रमुख ठपका हा प्रभारी नगर अभियंता अकुलवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे। तसेच त्यांच्यासोबतच ज्या विभागीय अधिकाऱ्यांनी खाली काम केलं त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आहे। आणि नगर अभियंता खात्यानं इतकं अक्षम्य चुका केल्यात त्या अहवालात असं स्पष्टपणे चौकशी समिती नमूद केलंय। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 83 लाख रुपयाचं बिल जादा गेल्याचं त्यांनी एका प्रस्तावाद्वारे आयुक्तांना कळवलं होतं, तो प्रस्ताव नजर चुकीने आमच्याकडून गेला असं त्यांनी चौकशी समितीकडे सांगितलं। आणि सर्वसाधारण सभेच्या लक्षवेधीने सांगितलं की 1ही रुपया जास्त गेला नाही, पण त्यांनी एक अहवाल आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला, त्यात त्यांनी ते मान्य केलं होतं 83 लाखाचं। आणि ज्यावेळेस चौकशी समितीने त्यांना हे विचारलं की हे 83 लाखाचं काय, तर त्यांनी ते हे माझ्याकडून चुकून आधा झाल्याचं मान्य केलंय। त्यामुळं नगर अभियंता खात्याने जे 83 लाखाचं केलंय आणि यात सगळ्यात मोठा ठपका हे दाखवले आहेत की जी आधा झालेली बिल आहेत ती संपूर्णतः चुकीची बिलं आहेत। या बिलाचं परत माननीय संदीप कारंजे साहेब यांच्या मार्फत दोबार म्हणजे दुसऱ्यांदा या बिलाची रेकॉर्डिंग होणार आहे, त्याचे दर निश्चित होणार आहेत। आणि माझा दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचणार आहेत। सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेल्या पैशात झालेला हा अपार आहे। आता आयुक्त साहेबांकडे माझी मागणी असणार आहे, आयुक्त साहेब अहवाल आलाय, आता आपण कारवाई करा आणि या संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला जो पाहिजे तसं त्यांना संधी द्या, त्यांचा खुलासा घ्या, पण यांच्यावर निश्चितपणे कारवाई करून महापालिकेची जी पैशाची झालेली लूट आहे ती लूट ते पैसे परत दिले आले पाहिजे, त्यासाठी माझा पाठपुरा शेवटचा 1 रुपया येत असणार आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे असतील, या शहरातले 3 आमदार आणि महापालिकेत आम्ही सगळे सत्ताधारी नगरसेवक आणि आमचं सगळं पूर्ण कॅबिनेट, भ्रष्टाचाराला आम्ही कुणीही पाठीशी घालत नाही। याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे निश्चित दिसेल, यात कारवाई होईल। पण मी याचा पाठपुरावा करणार, यातला शेवटचा रुपया आपले जमा करेल, कोणीही असू दे, कोणी असो, मक्तेदार अधिकारी कोणी असो, इथं मी कुणाचीही क्षमा बाळगणार नाही, कोणी असो। चौकशी सुरू झाल्यानंतर तुम्ही असं म्हणत होते की आयुक्तांना पत्र पण दिलं त्या नगरसेवकांनी किंवा चौकशी चालू पदभार त्यांनी आता पूर्णपणे अहवाल आलाय, त्यानंतरची भूमिका काय? आजही माझी मागणी तीच आहे, चौकशी समितीचा अहवाल आलाय, ठीक आहे, आयुक्त साहेब म्हणतात की त्यांचं म्हणणं घेऊन त्यावर आम्ही पुढील कारवाई करू। पण माझं आज पण म्हणणं आहे की आयुक्त साहेब आता तर अहवाल आलाय, दरम्यान आता तर किमान त्या पदावरचा त्यांचा पदभार करा आणि परत चौकशी, अजून तुम्हाला वाटतं ना त्यांची विभागीय चौकशी करा किंवा त्यांना याच्या विरोधात पुढे जायचं असेल तर त्यांना अपील करायला संधी द्या, त्यांना त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो आपण मी घेऊन घेणार नाही, पण ह्याची पूर्ण चौकशी होईल, त्यांना त्या पदावर बसून या मागणीवर मी आधी इंजिनियर दबाव टाकून सही घेतली असं त्यात उल्लेख आहे त्या अहवालात। 1 नंबर विभागात 2चा जो नाही काय मला माहित नाही काय उल्लेख नाही, फक्त रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स, रणजित भंडारी प्रोप्रायटर एवढंच उल्लेख आहे। 12 11 झाली की ट्रॅव्हल्स वाला 12वा। हो मी मग ह्याच्यामध्ये ऑडिट ज्यांनी केलं तर दोषी वाटत नाही तुम्हाला? दोषी असतील मी मग सांगितले, कोणी असू दे, नाही पण असू दे नाही आता ह्या अहवालात त्यांनी कुठला ऑडिटवाला दोषी असं म्हणलं नाही। तुमचं मत सांगा, ते अहवालात नाही, तुमचं मत काय? ऑडिटरचं काम होतं की नाही? ऑडिट खात्याचं काम होतं, त्यांनी बिल तपासताना त्याची काळजी घेणं किंवा त्या ताशेर ओढणे त्यांचं देखील ठरतात, होते काम आणि त्याच माणसाला चौकशी समितीत कसे घेतात? साहेब एक साधा असतं बघा, ह्यातलं मला जेवढं ज्ञान आहे, मी एखादं मक्तेदार काम केल्यानंतर त्याचं बिल रेकॉर्ड करण्याची पहिली जबाबदारी 50% ही त्या ज्युनियर इंजिनियरची जेईची असते, त्याच्यानंतर झेडओ, त्याच्यानंतर येई, त्याच्यानंतर झेडओ, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर चीफ ऑडिट, त्याच्यानंतर नियंत्रण अधिकारी म्हणजे कारण साहेब, अशा 6 लोकांवर ही जबाबदारी असते। आणि 100% जेव्हा हेच वर्गीकरण कराल तर 50% जेई, 10% येई, 10% झेडओ, सी 10% आणि नियंत्रण अधिकारी 5-10% अशी त्याच्यावर ह्याचा टप्पा असतो, म्हणजे त्याची जबाबदारी त्या संबंधीची। ह्यात सगळ्यात प्रमुख जबाबदारी काय, जे जेईची होते ते नियंत्रण अधिकारी, याचं प्रमुख खाते प्रमुख म्हणून अकोला मॅडमची जबाबदारी होती की आपण जो प्रस्ताव ठेवतोय, ज्याला मंजुरी घेतोय, त्याचं त्यांनी पूर्णपणे अवलोकन करून, तेव्हा हे पोलीस दर होते, आलेले दर हे, त्यामुळे हे तक्ता समोर ठेवून याचं तांत्रिक मंजुरी त्यांनी त्या दराला घेतली असती तर हा पुढे भविष्यात भ्रष्टाचार नसता। 2 गोष्टी याच्यामध्ये, एक तर दर निश्चित केला तो विभागीय आयुक्त आहेत, आता त्यावेळेला आयुक्त होते त्यांनी, नाही
तत्कालीन आयुक्त साहेब पुणे असो आयुक्त काय करणार आहे, खालून जी फाईल आली पण ती जबाबदारी- negotiation चे तर नाही नाही अधिकार त्यांनाच नाही, असतात नाही, ना. नाही. त्या खाते प्रमुखाची ही जबाबदारी आहे की बाबा मी तुमच्या समोर एखादा प्रस्ताव ठेवला असेल तर ते प्रस्ताव ठेवतो ना, याचीच दर, पूर्वीची दर, आताची दर, बाजारभाव, याचं सगळ्याची टिप्पणी ठेवणं अपेक्षित आहे. त्यांनी ती टिप्पणी ठेवली नाही. जे आधी आयुक्तांना काय माहिती बाजारामध्ये जेसीबी काय असणार आहे, पोकलेन काय असणार, हे आयुक्तांना कसं माहित असणार आहे? तुम्हाला खाते प्रमुख तिथे बसवलं ना, तुम्ही त्याचं बघा ना, बाजारभाव बघा, पण DSR शासनात ते बघा. आपण आयुक्तांकडे अशी लेखी मागणी केली का त्याच्यावर कोणताही गुन्हा? हो 100%. माझे 3 पत्र आहेत ऐकतो ना. करार पत्र करताना ते घर चार्ज होतं तसा हो. होतं खाली सही होती त्यांना माहित असणारच त्यावेळेस काय म्हणून साहेब, करारपत्र कागदपत्र होतं मी मध्यंतरी पाहिलं त्यावेळी. करारपत्रावर आयुक्त सही नसते, पत्तेदार खाते प्रमुख यांच्या सही असतात. आयुक्त सही नसते. निविदा देताना काम देताना साहेब कोणत्याही निविदेची ह्याच्यावर आयुक्ताची सही नसते. ते खाते प्रमुख आहे. ट्रॅव्हल्सचं फक्त एकच काम केलं पाहिजे त्याला. तर बाकीचं आहे किंवा अजून निवडणुकीच्या काळात रणजित ट्रॅव्हल्सनं जी वाहनं पुरवलेत निवडणुकीच्या कालावधीत, जो काय 10 दिवस महिन्यात कालावधी, त्याचे 60 लाखाचं बिल त्याचं पण आता झालं बिल निवडणूक. Status कसं केलं? आपण जे- हो ना, आपण मी सभागृहात विचारलं की तो का जावा आहे का महापालिकेचा, ह्या एकट्या मतदाराची बिल कशी लगेच पास होतात? कोण आहे पण सांगा ना जरा. नाही खरंच माहिती दादा, आपण आता एवढे पैसे त्यांनी महापालिकेत उचलले एवढं काम करतो तुमच्या नगरसेवकाला माहिती नाही काय माहिती मला तो मक्तेदार कुठला आहे सोलापूरचा आहे का सोलापूरचा 1,00,000% तो सोलापूरचा हे नाही. सोलापूरचा असं तुमच्या कोणाच्या मार्फत मला भेटला असता किंवा मला ते ओळखीचा असता कुठंच नाही तो सोलापूरचा, मला असं वाटतं. कोणाची ओळखीचं? कोणाच्या ओळखीत नाही. मला मी जसे माझ्याकडे काही प्रकरण आले तसे मी अजून पण कुठल्या प्रकरणाची तुम्हाला कुठली माहिती, कारण प्रशासकीय कालामध्ये आमच्या महापालिकेचा काही विषय नव्हता, पण अशी जर काही प्रकरण झाले असतील तर निश्चितपणे आपण सगळ्याच प्रकरणांना लावून धरू आणि सगळ्याची चौकशी करू अशी